एकत्र सगळे साहेब काय सांगाल की आपल्याकडे मुंबईमध्ये एक घटना घडली कल्याणमध्ये की जिथे भाजपच्या एका आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये 5 गोळ्या झाडल्या. यापूर्वी गँगवॉर होतोच आपल्याकडे, गोळ्याही आपण अनेक वेळा आवाज ऐकले असतील, पण स्वतः आमदार आता पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतात. मी असं म्हणेन की हे दुर्दैव आहे की राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे या ठिकाणी घसरला गेलेला आहे आणि जिथे मसल पॉवर नव्हतं ते आता मसल पॉवरसुद्धा यायला लागले. म्हणजे सत्ता हा पैसा असंच जोडल्या गेलं होतं, त्याला आता मसल पॉवर जोडल्या गेलेला आहे. हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आणि या घटनेचा असताना सर्वांनी निषेध केला पाहिजे की तुमचे कितीही मतभेद असतील लोकशाहीमध्ये, तुम्ही राजे नाही आहेत, तुम्हाला राजे लोक बनवतात. तेव्हा ती मर्यादा राहून मला वाटतं लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या स्वतःवरती असताना नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आता जनतेला आमचं असणारं आव्हान आहे की असे जे स्वतःला राजे समजायला लागले त्यांना पहिल्यांदा असणारं घरी बसवा, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. महाविकास आघाडीसोबत आपली भूमिका कायम मागच्या महिनाभरामध्ये अनेक वेळा आपण त्यांच्या बैठकीला जात आहे. इंडिया विषयासोबत आम्ही परवा एका बैठकीला आम्ही असणाऱ्या इंडियाच्या निमंत्रणावरनं गेलो. हो सर. काल एक असणारं बैठक त्या ठिकाणी झाली. त्यांच्या अगोदरच्या बैठकीमध्ये काय झालं त्यांनी रिव्हील केलेलं नाही. ते म्हटले आपण नव्यानं सुरुवात करू. ते आम्ही नव्यानं सुरुवात केली आणि नव्यानं सुरुवात करत असताना आम्ही असं म्हणालो की महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपली सगळ्यांचं एकमत होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एकमत म्हणण्यापेक्षा कोणाकोणाची काय काय भूमिका आहे ही समजावून घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आम्ही आमची असणारी महत्त्वाची भूमिका ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आणि तिसरं इथे शेतकऱ्यांच्या संदर्भात 3 ठिकाणी आम्ही असताना मांडल्या आणि उरलेल्या 25 मुद्द्यांचा खलिता आम्ही असताना सादर केला. नाही म्हटलं सीट शेअरिंगच्या अगोदर आपल्या सगळ्यांच्या भूमिका ह्या एकमेकाला कळायला पाहिजेत. आपण किती ठिकाणी बरोबर आहोत आणि किती ठिकाणी आपण वेगळे आहोत आणि त्या वेगळ्या ह्याच्यामध्ये आपण एकत्र जाऊ शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर त्या मुद्द्यावरती काल सगळ्यांनी असणारं एग्रीमेंट झाली आणि बैठक त्या ठिकाणी संपली. तेव्हा प्रत्येकजण आपापल्या पक्षामध्ये त्या संदर्भातली चर्चा करून ती भूमिका घेऊन पुढच्या बैठकीमध्ये बसून तो निकाल लागेल असं मी त्या ठिकाणी मानतो. एकीकडे अवघ्या काही महिन्यावरती लोकसभा निवडणूक आलेली आहे. आपल्या नावाची चर्चा देखील आहे. आपण इच्छुक आहात का बीड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी? बीडच्या कार्यकर्त्यांनी तशी मागणी केली आहे. ते आमच्या पक्षामध्ये असणारी अशी काही चर्चा त्या ठिकाणी नाही आहे, त्याच्यामुळे मी काही कॉमेंट करणार नाही त्याच्यावरती. एकीकडे महाविकास आघाडी इंडिया आघाडी चर्चा सुरू असताना आज तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येत आहे. बीडमध्ये काही सोशल इंजिनिअरिंग करण्याचा विचार आहे. गेल्या वेळेस 1 लाख मतं मिळाली होती वंचित बहुजन. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की हा एक संतांचा कार्यक्रम आहे. मी मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्या विठ्ठल महाराजांनी मी 3 तारखेला आलो पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं आणि मी त्यांना शब्द दिला होता की मी कुठेही असेन काहीही असेल मी 3 तारखेला येऊन जाईन या ठिकाणी. आता कार्यक्रम असल्यामुळे कोण नाही कोणतरी येणारच. BJP मार्फत असणारा देवेंद्र फडणवीस येतात आहेत. त्याच्यामुळे असणारा तुम्ही जुळून आलात एकत्र आलात असं त्याला काही अर्थ नाही त्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून मला वाटतं याच्यातून फार अर्थ काढण्याची गरज आहे असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. मला जे काही करायचं असतं ते मी उघड करत असतो. मी आजही म्हणतो की मला BJP बरोबर जायचं असताना आमच्या पक्षाने ठरवलं तर आम्हाला थांबवणार कोण? तेव्हा मी बॅकडोर अंडरग्राऊंड अंडर दी टेबल असं काही राजकारण करत जे आहे ते लोकांच्या समोर लोकशाहीमधलं आहे.
लोकांना सरळ स्पष्ट दिसलं पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे, तर तुमच्यावरती लोक विश्वास ठेवतात. आणि म्हणून आज वंचितवरती प्रचंड मोठा लोकांचा विश्वास आहे. गेल्या वेळी बीड लोकसभेच्या निवडणुकीत 1 लाख मतं मिळाली होती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला. यावेळेस तुम्ही या जागेची मागणी करणार का जर महाविकास आघाडी? आम्ही जसं म्हणालोय की पहिल्यांदा एक स्टेप आपण असताना जाऊ. कालच्या बैठकीमध्ये ही चर्चा झाली की आपण असताना समजू सीटच्या शेअरिंगच्या संदर्भातली चर्चा सुरुवात करू. आम्ही म्हटलं नाही, एक स्टेप आपण गेलो तर आपल्याला असताना गाठता येईल. आणि म्हणून कालचा असताना जो आहे तो आपण कुठल्या मुद्द्यांवरती एकत्र आहोत आणि कुठल्या मुद्द्यांवरती विभक्त आहोत याची पहिल्यांदा म्हटलं मांडणी होऊ द्या. आणि मग म्हटलं तर सीट शेअरिंगच्या विषयावरती आपल्याला बसता येईल. या गहिनात गडावरती यापूर्वी सुद्धा आपण आला होतात काही दिवसापूर्वी. हो, मी आलो होतो. त्यावेळेस पण तुम्ही माहिती घेतली होती. बीड जिल्ह्याचं एकूण राजकारण असेल, समाजकारण असेल, त्याभोवती गडांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे, रोल आहे, जोडला गेला आहे. तर आपल्याला काय वाटतं की आपण याची माहिती घेतलीच आहे संत वामन भाऊच्या या गडाच्या संदर्भात त्या आजच्या कार्यक्रमाची. आम्ही ज्यावेळेस आपल्याला पहिल्यांदा बघितलं होतं गडावरती, आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली त्यावेळेस आम्ही कळलं की 2-2.5 तास आपण बसून माहिती घेतली. काय माहिती मिळाली? मला तर काही माहिती जी आहे ते मला मी जे ज्याला आपल्याला म्हणता येईल की संतांचा असणारा हा जो जातीच्या प्रथेच्या विरोधातला जो लढा होता त्याच्या संदर्भातली असणारी माहिती मी या ठिकाणी घेत होतो. आणि आत्ता तो लढायचा असणारा विठ्ठल महाराज जे आहेत ते कशा रीतीने करतात आहेत हा भाग आहे. का माझा त्याच्यामधला जो इंटरेस्ट आहे तो हा की एका बाजूला आपल्याकडे वैदिक धर्म आहे की तो जात प्रथा मानतो आणि दुसऱ्या बाजूला संतांचं परंपरा आहे की ती जात प्रथा मोडा म्हणून असणारं सांगतात, माणूस म्हणून जगा. आणि तोच भाग आपण बघितला की संविधानामध्ये वैदिक धर्माचा भाग घेतला नाही तर संतांचा हा जात तोडा माणूस म्हणून जगा असा भाग त्या संविधानामध्ये घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती मग माझी असणारी मागच्या ह्याच्यातली चर्चा झाली. हा जो भाग आहे तो मला वाटतं मी असं म्हणालो की नव्या व्यवस्थेमध्ये सुद्धा सर्व संतांची विचारसरणी ही कशी संविधानामध्ये अंतर्भूत केलेली आहे आणि ती लोकांसमोर उजागर करण्याची कशी गरज आहे, कशा माध्यमातून होईल त्याची असणारी माझी चर्चा झाली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तुम्ही म्हणले होते मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तो सोडू. आता जे सरकारनं आरक्षण दिलंय ते टिकल असं वाटतंय? नाही, सरकारने आत्ता जे दिले ते मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहूनच क्लॅरिफाय केलं आहे आणि ते म्हणजे कुणबी ह्या समूहाच्या संदर्भातलं आहे, मराठा या संदर्भातलं नाही. आणि ते म्हटले की मराठाच्या संदर्भातला आम्ही शिंदे आयोग आणि तो अहवाल आल्यानंतर आम्ही असणारं भूमिका घेणार आहोत. त्या ह्याच्यामध्ये ह्याच्यामधला असणारा जो सगळ्यात 16 तारखेपर्यंत हरकती मागवण्यात आलेल्या आहेत. आणि आपण असं बघत असाल की छगन भुजबळ यांनी असताना सांगितले की लाखो हरकती तुम्ही पाठवा. आता हे हरकती ऐकणार कधी सरकार, हा त्याच्यातला मोठा भाग आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये गुंडाची हत्या झाली, त्या ठिकाणी गृह विभाग जे आहे ते गुंडाराज कमी करण्यात अपयशी ठरलेलं दिसते. मात्र आता आमदारच गोळीबार करतात. तुम्हाला असं वाटतं का गृहमंत्री कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यामध्ये अपयशी ठरले? तर ते मी असं म्हणून एक लक्षात घ्या की आता एक इन्सिडेंट किंवा 2 इन्सिडेंट याच्यामध्ये गुंड आणि आमदार असं 2 इन्सिडेंट आहेत. या 2 इन्सिडेंटवरनं आपण असणारा गृहमंत्री अपयशी झालेत याच्यापेक्षा टोटल सिस्टम कोलॅप्स झाली आहे का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आणि म्हणून मी असं म्हणेन की प्रत्येक वेळेस कुठली तरी घटना घडली की आमदारांनी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हा जो आहे याच्यापेक्षा मी असं म्हणेन की ती घटना घडणार नाही कशी याच्याकडे मंत्र्यांनी पुन्हा बघावं. आणि ती तर फेल्युअर झाली तर मग माझ्या अंदाजानं त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
केंद्रीय बजेट नुकतंच पारित झालेलं आहे आणि सर्वसामान्य दृष्टीने बजेट एवढं काही फायदेशीर नाही आहे. तुम्ही कसं बघताय सांगा? हे इलेक्शन ओरिएंटेड बजेट आहे. त्याच्यामध्ये फक्त शब्द 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 एवढाच खेळ आहे. त्या शब्दाच्या पाठीमागे निधी नाही अशी असताना परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ह्या बजेटमधनं फार निघेल असं मला वाटत नाही. साहेब काय सांगाल की आपल्याकडे मुंबईमध्ये एक घटना घडली कल्याणमध्ये की तिथे भाजपच्या एका आमदारांनी पोलीस स्टेशनमध्ये 5 गोळ्या झाडल्या. यापूर्वी गँगवॉर होतोच आपल्याकडे. गोळ्याही आपण अनेक वेळा आवाज ऐकले असतील, पण स्वतः आमदार आता पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतात. मी असं म्हणेन की हे दुर्दैव आहे की राजकारणाचा स्तर हा पूर्णपणे या ठिकाणी घसरला गेलेला आहे आणि जिथे मसल पॉवर नव्हतं ते आता मसल पॉवरसुद्धा यायला लागले. म्हणजे सत्ता हा पैसा असंच जोडल्या गेलं होतं, त्याला आता मसल पॉवर जोडल्या गेलेला आहे. हे दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि या घटनेचा असताना सर्वांनी निषेध केला पाहिजे की तुमचे कितीही मतभेद असतील लोकशाहीमध्ये, तुम्ही राजे नाही आहेत. तुम्हाला राजे लोक बनवतात. तेव्हा ती मर्यादा राहून मला वाटतं लोकशाहीमध्ये निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या स्वतःवरती असताना नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आता जनतेला आमचं असणारं आव्हान आहे की असे जे स्वतःला राजे समजायला लागले त्यांना पहिल्यांदा असणारं घरी बसवा. त्यांच्या अगोदरच्या बैठकीमध्ये काय झालं त्यांनी रिव्हील केलेलं नाही. ते म्हटले आपण नव्यानं सुरुवात करू. ते आम्ही नव्यानं सुरुवात केली आणि नव्यानं सुरुवात करत असताना आम्ही असं म्हणालो की महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपली सगळ्यांचं एकमत होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एकमत म्हणण्यापेक्षा कोणाकोणाची काय काय भूमिका आहे ही समजावून घेणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आम्ही आमची असणारी महत्त्वाची भूमिका ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या संदर्भात आणि तिसरं इथे शेतकऱ्यांच्या संदर्भात 3 ठिकाणी आम्ही असं मांडल्या आणि उरलेल्या 25 मुद्द्यांचा खलिता आम्ही असं सादर केला. नाही म्हटलं सीट शेअरिंगच्या अगोदर आपल्या सगळ्यांच्या भूमिका ह्या एकमेकाला कळायला पाहिजेत. आपण किती ठिकाणी बरोबर आहोत आणि किती ठिकाणी आपण वेगळे आहोत आणि त्या वेगळ्या ह्याच्यामध्ये आपण एकत्र जाऊ शकतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर त्या मुद्द्यावरती काल सगळ्यांनी असणारं एग्रीमेंट झाली आणि बैठक त्या ठिकाणी संपली. तेव्हा प्रत्येकजण आपापल्या पक्षामध्ये त्या संदर्भातली चर्चा करून ती भूमिका घेऊन पुढच्या बैठकीमध्ये बसून तो निकाल लागेल असं मी त्या ठिकाणी मानतो. एकीकडे अवघ्या काही महिन्यावरती लोकसभा निवडणूक आलेली आहे. आपल्या नावाची चर्चा देखील आहे. आपण इच्छुक आहात का बीड लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी? बीडच्या कार्यकर्त्यांनी तशी मागणी केली. ते आमच्या पक्षामध्ये असणारी अशी काही चर्चा त्या ठिकाणी नाही आहे. त्याच्यामुळे मी काही कॉमेंट करणार नाही त्याच्यावरती. एकीकडे महाविकास आघाडी इंडिया आघाडी चर्चा सुरू असताना आज तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येत आहे. बीडमध्ये काही सोशल इंजिनिअरिंग करण्याचा विचार आहे. गेल्या वेळेस 1 लाख मतं मिळाली होती वंचित बहुजन. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की हा एक संतांचा कार्यक्रम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.